रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य संतोष बैलमारे ऍक्टिव्ह मोडवर. सावरोली जिल्हा परिषद गटात विकास कामांचा धडाका. रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य संतोष बैलमारे यांनी सावरोली जिल्हा परिषद गटात विकास कामांचा धडाका लावला आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक गावात विकास पोहोचवण्याचा प्रयत्न संतोष बैलमारे यांच्याकडून सुरू असून मतदारांनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याचे मत बैलमारे यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष, जिल्हा परिषदेतील गटनेते आणि सावरोली गटाचे जिल्हा परिषद सदस्य संतोष बैलमारे यांनी निवडून गेल्यापासून आपल्या प्रभागात विकास कामांचा धडाका लावलाय. जास्तीत जास्त कामं आपल्या भागात कशी येतील, त्यासाठी निधी कसा मिळेल असा प्रयत्न संतोष बैलमारे करताना दिसत आहेत. खासदार सुनील तटकरे, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष बैलमारे सध्या विकास कामं आणण्यासाठी प्रचंड मेहनत घेताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी माडप ठाकूरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले होते. अनेक वर्ष या वाडीकडे जायला रस्ता नव्हता. संतोष बैलमारे यांच्या प्रयत्नातून सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आता होत आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय. रविवारी धामणी गावातील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या हस्ते करण्यात आले. धामणी गावात असलेली पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी बैलमारे यांनी 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आज कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे नेते सुधाकर भाऊ घारे, पंचायत समिती सदस्य प्रमिळताई पाटील, या गावचे माझ्या पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते संतोष असेल, राजेश असेल, अजित असेल, संदीप, नरेश, इतर सर्वांनी मिळून आम्ही ज्यावेळेला जे निवडणूक लागतात त्यावेळेला प्रत्येक वेळेला निवडणुकीवेळे हा बूथ कसा फुटेल यासाठी प्रयत्न करतो. आणि निवडणुकीच्या वेळेला आम्ही आश्वासन दिलं होतं ग्रामस्थांना, निवडून आल्यानंतर जे काही आपले विकास कामं आहेत ते थांबलेले विकास कामं आम्ही मार्गी लावू. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या दोन्ही वेळेला, त्याचबरोबर विधानसभेला सुद्धा चांगलं मतदान दिलं. एखादी दुःखद घटना घडल्यानंतर धामणी हे बाजूचा गाव असल्यामुळे माझ्या गावाच्या नेहमी यावं लागतं. आल्यानंतर ती रोडची जी अवस्था आहे ती पाहिली. ती पाहिल्यानंतर आम्ही ठरवलं की आल्यानंतर पहिलं हा रोडचा जो काम आहे ते मार्गी लावावं. ठरल्याप्रमाणे आम्ही सुद्धा भाऊंना विनंती केली. भाऊंनी 10 लाखाचा निधी रोडसाठी दिलं आणि आज आपण पाहिलं असेल, आज आम्ही त्या कामाचं भूमिपूजन केलं. निश्चित मी सांगेन उद्या या परवापासून हे काम चालू होऊन येत्या 10-15 दिवसामध्ये या रोडचं काम पूर्ण होईल अशी मी त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलेलं आहे. तशीच या गावाची पाण्याची समस्या आहे, त्यासाठी सुद्धा भाऊंना विनंती केली होती. तटकरे साहेबांना विनंती केली होती. त्यांच्या माध्यमातून पाण्यासाठी 10 लाखाची व्यवस्था केली. टाकीसाठी निश्चित टाकीचंही काम लवकर आम्ही चालू करू. आणि जे काही पाण्याची समस्या आहे धामणी गावातली, ती समस्या लवकर कशी निकाली लागेल यासाठी आम्ही चर्चा करून आणि पाण्याची जी समस्या आहे धामणीची गावाची ती सुद्धा मार्गी लावू. त्याच्यासाठी सुधा घारे असतील, पंचायत समिती सदस्य प्रमिळताई पाटील असतील आणि तटकरे साहेब असतील, निश्चित यासाठी आम्हाला मदत करतील. सावरोली जिल्हा परिषद गटात मोठ्या प्रमाणात निधी आणून या परिसरातील प्रत्येक गावात जिल्हा परिषदेचा विकास पोहोचवताना गावांचा चेहरा मोहरा बदलण्याचा आपला प्रयत्न असल्याचे मत संतोष बैलमारे यांनी व्यक्त केले आहे. झपाटून कामाला लागलेल्या बैलमारे यांच्या कार्यपद्धतीवर परिसरातील नागरिकही प्रचंड खुश असल्याचे पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.